अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्रिय मित्रांनो, आज वर्ग 5वी विषय मराठी पाठ क्रमांक 12 पान क्रमांक पाठ्यपुस्तकाचा 19 पाठ आहे चांगली वागणूक। आज आपण पाहणार आहोत चांगली वागणूक। चांगली वागणूक म्हणजेच मुलांनो अच्छा बर्ताव, या उसने सलूक भी कह सकते हैं उसे। तर चित्र पहा। चित्रामध्ये हा चंदू नावाचा एक दुकानदार आहे। दुकानाचं नाव चंदू किराणा स्टोअर्स दिसत आहे। तर गावात नवीन आलेल्या चंदूने किराणा मालाचे छोटेसे दुकान सुरू केले। पहा मुलांनो, चंदूचा छोटासा दुकान दिसत आहे चित्रामध्ये। दुसरा चित्र पहा। दुकानात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी तो खूप आपुलकीने वागत असे। त्याच्या बोलण्यात गोडवा होता, म्हणजेच चंदू मुलांनो दुकानात येणाऱ्या प्रत्येक माणसाजवळ गोड बोलायचा। कोणाला रागाने हिसकरून की चिडून बोलायचं नाही। आपुलकी म्हणजे प्रेमाने बोलायचा। तिसरा चित्र पहा मुलांनो। चंदूच्या हातात चाब्या आहेत आणि त्याच्या दुकानाचं शटरही ओढलेलं आहे, म्हणजेच तो दुकान बंद करून निघालेला आहे आणि एक मुलगी आली आहे। तर वाचूया। एकदा दुकान बंद करून घरी जाताना त्याच्या दुकानात एक छोटी मुलगी आली। पहा मुलांनो, चंदू घरी जात असताना त्याच्या दुकानात एक छोटीशी मुलगी आली। अशी रडवेली का झाली आहेस बाल? चंदू या छोट्याशा मुलीला विचारत आहे। अशी रडवेली का झाली आहेस बाल? बाल काय म्हणत आहे? तर मुलगी म्हणते, मला मीठ पाहिजे। बाकीच्या दुकानदारांनी दुकान बंद झाले, उद्या ये असे सांगून परत पाठवले। तर मुलीला मुलांनो मीठ पाहिजे आहे आणि ती चंदूला सांगत आहे की बाकीच्या दुकानदारांनी दुकान बंद झाले, उद्या ये असं सांगून परत पाठवलं आहे, म्हणून मुलगी लडवेली झाली आहे। एवढेच ना, हे घे। तर पहा मुलांनो, चंदूच्या दुकानाचं शटर अर्ध उघडलेलं आहे, म्हणजे चंदूने दुकान उघडून तिला मिठासारखी बारकी वस्तू दिलेली आहे। म्हणजे मिठासारख्या छोट्या गोष्टीसाठी चंदूने दुकान पुन्हा उघडलं आणि तिला मीठ दिले। मुलीचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे। तर पाहूया पुढचं चित्र। तिनं पळत जाऊन ही गोष्ट घरी सांगितली। ही छोटीशी गोष्ट कानोकानी गावभर पसरली। मुलांनो, इथं ती छोटीशी मुलगी आपल्या आई-बाबांना चंदूबद्दल सांगत आहे की सर्व दुकानवाल्यांनी तिला परत पाठवलं होतं, परंतु चंदूने दुकान उघडून तिला मीठ दिले आहे। पुढचं चित्र पहा। चंदूच्या दुकानातील गर्दी हळूहळू वाढू लागली। चंदू शेठ झाला। त्याच्या दुकानाचा पसाराही खूप वाढला, पण चंदू शेठ आजही तो प्रसंग विसरला नाही। पहा मुलांनो, सर्वात प्रथम चित्र 1 मध्ये आम्ही पाहिले होते चंदूचं दुकान किती छोटं होतं आणि आता हा चंदूचं दुकान किती मोठं झाले आहे। म्हणजेच चंदूच्या दुकानात एक काम करायला व्यक्तीही आहे, म्हणजे नोकरही आहे, आणि चंदूच्या दुकानात गर्दी खूप वाढलेली आहे। परंतु चंदू आजही लोकांशी आपुलकी प्रेमाने वागतो। त्याच्या बोलण्यात अजूनही मिठास असतो आणि तो प्रसंग विसरला नाही। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे ह्याचे प्रश्न उत्तरही तुम्हाला लवकरच भेटतील। भेटूया पुढच्या व्हिडिओत प्रश्न उत्तर सांगत। ओके, गुड बाय।